श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपण चौथ्या श्लोकाचा विचार करतो आहोत। मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो। आता आजच्या या चौथ्या श्लोकापासून अध्यात्मासाठी अनुकूल असणारं आपलं जीवन नैतिक मूल्यांनी कसं भरलेलं असावं याचा विचार आपण करतो आहोत। आता इथे आपण सर्व माणसं साधक आहोत हे आता अगदी आपण पक्क ध्यानात ठेवायचं, अजिबात विसरायचं नाही। कारण आपण साधक आहोत, साधना करतो आहोत, आपल्याला त्या गमुपंथ अनंत या राघवाचा या मार्गावरून जायचं आहे आणि राघवाची म्हणजेच परमेश्वराची परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्या रामाला प्राप्त करायचं आहे। म्हणून ही सगळी धडपड आहे। हे अगदी आपल्या मनामध्ये पक्क बिंबवून घेतलं पाहिजे। आणि मग जर हे सगळं असेल तर त्याला आध्यात्मिकतेला आपल्या नैतिकतेची जोड देणं आवश्यक आहे। आणि ती नीतिमत्ता कशी आणायची याचे आता मार्गदर्शन रामदास स्वामी आपल्याला करतात। तर आता इथे ते काय म्हणत आहेत? मना वासना दुष्ट कामा नये रे। गोंदवलेकर महाराज त्यांच्या एका प्रवचनात सांगतात की आपला जन्मच मुळी वासनेतून झालेला आहे, नाही का? आपण जे जन्माला आलो ते आईवडिलांच्या वासनेतूनच जन्माला आलेलो। आणि आपल्या ज्या जन्मातल्या किंवा पूर्वकर्माच्या वासना आपण मागच्या जन्मामध्ये मरताना बरोबर घेऊन मेलो होतो, त्या वासना घेऊनच आपण या जन्मामध्ये जन्माला आलेलो आहोत। म्हणजे आपला जन्म हा वासनेतून निर्माण झालेला। आता या वासना कशातून येतात? आपल्याच कर्मातून येतात। जसं कर्म तशी वासना आणि जशा वासना तसं कर्म, हे दोन्ही एकमेकांशी निगडीत आहे। वासना वाईट आहेत तर कर्म चांगलं होणार नाही, आणि कर्म वाईट असेल तर वासना चांगल्या येणार नाहीत। आता इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊया। वासना नको असं म्हटलेलं नाही आहे, लक्षात घ्या। कारण वासनेशिवाय आपण जगूच शकणार नाही हो। आता मला जेवण करण्याची इच्छा आहे, ही वासनाच आहे। मला बागेत फिरायला जायचं आहे, ही वासनाच आहे। मला सिनेमा पाहायचा आहे, ही वासनाच आहे। पण आपण विचार हा करावा की ही वासना चांगली आहे का वाईट आहे, नाही का? आणि जर आपण वासनेशिवाय जगायचं म्हटलं तर आपलं जगणंच मुश्किल होईल, जगणं अवघड होईल। मला पाणीच प्यायचं नाही, मी जेवणारच नाही, मी कपडेच घालणार नाही, मी कुठे जाणार नाही, असं जर आपण नकार रूपाने वावरू लागलो किंवा प्रत्येक गोष्टीत मी नको मी नको, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, असं वासनारहित आपल्याला राहताच येणार नाही। म्हणून वासना नको असं म्हणायचं नाही आहे। तर वासनेमध्ये दोन प्रकार आहेत, एक सद्वासना आणि एक दुर्वासना। आता आपण अगदी सोप्या भाषेत पाहूया। महाराज काय म्हणतात? जी वासना आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाते ती वासना चांगली, नाही का? आणि जी वासना आपल्याला नको ती कर्म करायला भाग पाडते ती वासना वाईट। एवढं साधं लक्षात ठेवूया। आणखीन एक फार सुंदर महाराजांनी सांगितलं आहे। ते म्हणतात
आपण नेहमी जग काय म्हणेल याचा विचार करतो आणि त्याप्रमाणे वागतो. हा झाला व्यवहार, नाही का? बघा काय शब्द सुंदर वापरला. जेव्हा आपण जग काय म्हणेल, लोक काय म्हणतील असं जेव्हा विचार करतो आणि त्याप्रमाणे वागतो, तेव्हा त्याला व्यवहार म्हणतात. पण माझ्या रामाला काय आवडेल, तो काय म्हणेल, माझ्या गुरूंना काय आवडेल, ते काय म्हणतील, असं जेव्हा आपण विचार करू, तेव्हा ती वासना नक्कीच सद्वासना असते आणि तो अध्यात्म मार्गाकडे नेणारा मार्ग असतो. म्हणजे लोकांचा जेव्हा विचार करतो तेव्हा तो प्रपंच होतो आणि परमेश्वराचा, परमात्म्याचा, गुरूंचा, सद्गुरूंचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो परमार्थ होतो. आता आपण सगळी परमार्थी माणसं आहोत, त्यामुळे लोक काय म्हणतील इकडे लक्ष न देता मी एखादं अमुक कर्म केलं तर माझ्या महाराजांना आवडेल का, माझ्या सद्गुरूंना आवडेल का, माझ्या रामाला आवडेल का, माझ्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला आवडेल का, याचा जर आपण बारकाईने विचार करू लागलो तर आपल्याच मनातून आपल्याला होकार किंवा नकार मिळतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. टू बी ऑर नॉट टू बी, करायचं की नाही करायचं, जायचं की नाही जायचं, खायचं की नाही खायचं, प्यायचं की नाही प्यायचं, पाहायचं की नाही पाहायचं, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. मग आपल्याला आता त्याच्यातून निवड करताना सारासार विचार करावा लागतो. सारासार विचार म्हणजे काय? सार ते घ्यावे आणि असार ते टाकावे. आता आपण शेंगा खायला बसलो की आतला दाणा खातो आणि वरचं साल किंवा फोलपट आपण फेकतो. म्हणजे दाणा निवडणे हे सार झालं आणि फोलपट टाकणे हे आसार सोडणे झालं. म्हणून अगदी सोप्या शब्दात आपल्याला शेंगदाणे खायचे आहेत, त्याच्यावरचं टरफल खायचं नाही आहे, हे आपण सतत लक्षात ठेवायचं. जर आपण उलटं केलं, दाणे फेकू लागलो आणि टरफलच हातात धरू लागलो तर ती चूक होईल किंवा ते अयोग्य होईल. आणि म्हणून आसार ते सोडावे आणि सार ते घ्यावे, हे जर तत्त्व आपल्याला कळलं तर आपल्याला निवड करताना सोपं जाईल. दुसरा विवेक कुठला आहे? आत्म अनात्म विवेक. म्हणजे या जगामध्ये एक परमात्मा सोडला तर बाकी सगळं अनात्म आहे आणि तोच फक्त आत्म आहे. मग आपण आत्मपरीक्षण करावं, आत्मनिरीक्षण करावं, आत्मबोध घ्यावा, आत्मसिलेक्शन करावं. म्हणजे कसं की प्रत्येक गोष्ट करताना अगोदर आपण विचार करावा, हे माझ्या आत्म्याला आवडेल का, हे माझ्या सद्गुरूंना आवडेल का, मी हे करतो आहे हे बरोबर आहे का चूक आहे, हे करून कुणी दुखावलं जाणार नाही ना, कुणाचं नुकसान होणार नाही ना, कुणाला त्रास होणार नाही ना, कुणी माझ्यापासून दुखावलं जाणार नाही ना, कुणी माझ्यापासून दुरावलं जाणार नाही ना, याचा आपण शांतपणाने विचार करावा. मग आपल्याच मनातून याची उत्तरं मिळतात. आणि आणखीन एक सांगू का? आपलं मन अत्यंत प्रामाणिक असतं, ते आपल्याला योग्य आणि बरोबर सल्ला देत असतं, पण आपण आपल्या मनाचं ऐकत नाही, हे आपलंच दुर्दैव आहे. आपण जर आपल्या मनाला ऐकू लागलो तर मन हे खरोखरच आपल्याला आतून चांगल्या प्रकारचा सल्ला देतं आणि ते तुम्हाला सांगतं की बाबा रे हे तू चुकतोयस, बाबा रे हे तू करायला नको होतंस. आणि आणखीन एक सांगू का? आपण सगळी सज्जन माणसं आहोत, आध्यात्मिक माणसं आहोत. जर एखाद्या दिवशी आपल्या हातून जर चुकीचं कर्म घडलं तर आपल्या मनाला टोचणी लागते, बोचणी लागते. हे काय आहे? मन सांगत असतं बाबा रे हे तू चुकला आहेस, बाबा रे हे तू करायला नको होतंस. म्हणजे आपल्या मनाला कळतं हो काय योग्य आणि काय अयोग्य. पण आपण काय करतो? योग्य त्या गोष्टी दाबून ठेवतो आणि अयोग्य गोष्टींना प्राधान्य देतो आणि नको ते करून बसतो आणि केल्यानंतर पश्चात्ताप होतो. म्हणून इंग्लिशमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे, थिंक बिफोर डुईंग एनिथिंग. नाही का? काहीही करण्याच्या अगोदर विचार करा, नंतर विचार करून उपयोग नाही. नाही का? अब पछताए क्या फ़ायदा जब चिडिया चुभ गई खेत. नाही का? नंतर विचार करून उपयोग नाही किंवा नंतर पश्चात्ताप होऊनही उपयोग नाही, हळहळ होऊनही उपयोग नाही. म्हणून
कुठलंही कर्म करण्यापूर्वी, कुठलंही काम करण्यापूर्वी, कुठलाही विचार अंमलात आणण्यापूर्वी आपण त्याचा सारासार आणि आत्मानात्मविवेक बुद्धीने विचार केला पाहिजे. म्हणून इथे पहिल्या ओळीतच समर्थ काय सांगतायत, मना वासना दुष्ट कामा नये रे. म्हणजे वासना असल्या तर असू द्यात, पण त्यातल्या चांगल्या वासनाच फक्त आपण निवडायच्या आहेत, जोपासायच्या आहेत. जर एखाद्या मुलाला लहानपणापासून आईवडील मंदिरात नेत असतील तर तो त्यांचं अनुकरण करून मंदिरात जाऊ लागतो. आणि एखाद्या दिवशी आईवडील जरी विसरले तरी मुलगा आठवण करून देतो, बाबा चला आपली देवळात जायची वेळ झाली. मग हे काय आहे? ही सद्वासना आहे. म्हणजे मुलं ज्याप्रमाणे लहानपणापासून घरामधली आईवडिलांची वागणूक पाहत असतात तेच त्यांच्या मनावर बिंबत असतं. जर एखादा बाप आपल्याच मुलासमोर बसून जर दारू पित असेल तर त्याच्या मनावर तेच संस्कार होणार आणि मुलालाही दारूच प्यावीशी वाटणार. त्याला चांगलं कसं वागता येईल? एखादा बापच जर चोरी करत असेल, खोटं बोलत असेल तर मुलं तेच पाहतात, तेच ऐकतात, त्यांनासुद्धा तेच करावंसं वाटतं. म्हणून संस्कार करताना आईवडिलांची ही फार मोठी जबाबदारी असते की आपली मुलं आपलं वर्तन पाहतायत, आपल्यावर अवलंबून आहेत, आपलं अनुकरण करतायत, आपलं पाहतायत, याची सतत जाणीव ठेवून आईवडिलांनी म्हणजे आपण वागलं पाहिजे. म्हणजे आपली मुलं संस्कारित होतील. मग आपण जर सद्वासनेने वागू लागलो तर आपोआपच मुलांच्या समोर सद्वासनेचा आदर्श निर्माण होईल. म्हणून पहिल्या ओळीत महाराज म्हणतात, दुष्ट वासना नको रे. चांगल्या वासना हव्यात ना, नाही का? मला देवळात जायचं आहे, मला कीर्तनाला जायचं आहे, मला प्रवचन ऐकायचं आहे, मला भजन करायचं आहे, मला तो राम मिळवायचा आहे. ह्या सगळ्या वासना हव्याच आहेत आपल्याला. या वासना नको कसं म्हणणार? आणि म्हणून सद्वासना हव्याच आहेत, दुर्वासना नको आहेत. पुढच्या ओळीत म्हणतात, पाप बुद्धी नको रे. म्हणजे काय की आपल्या बुद्धीचे सुद्धा परत दोन प्रकार आहेत, एक सद्बुद्धी आणि एक कुबुद्धी किंवा दुर्बुद्धी. मग आपली बुद्धी काय करते? कुठलीही गोष्ट करताना त्याचा निवड करते की आपण हे काम केलं तर चालेल का, किंवा करायला हवं आहे का, किंवा करायला नको आहे का. मग बुद्धीला जर असा सारासार विचार करायची सवय आपण पहिल्यापासून लावली तर बुद्धीचं सिलेक्शन जे आहे ते चांगलंच होईल आणि सार तेवढेच घ्यावे या सवयीप्रमाणे आपली बुद्धी चांगल्याच विचारांनी वागेल. आणि बुद्धी जर चांगली झाली तर विचार चांगले येतील आणि विचार जर चांगले झाले तर आपल्या हातून घडणारं कर्म चांगलं होईल. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला काय बजावत आहेत? मना वासना दुष्ट कामा नये रे. म्हणजे मनामध्ये कुठल्याही दुष्ट वासना येऊ देऊ नकोस आणि कुठल्याही प्रकारची पापबुद्धी येऊ देऊ नकोस. मला एखादं कर्म करताना त्याच्यातून पापाची निर्मिती करायची आहे का पुण्याची निर्मिती करायची हे आपल्याला कळतं, बुद्धीलाही कळतं. म्हणून आपण बुद्धीला ती लहानपणापासून सवय लावावी लागते की आपल्या हातून पाप कर्म होऊ देऊ नये आणि पुण्यकर्मच व्हावं, इतरांना मदत व्हावी, आपल्याकडून चार लोकांना आनंद मिळावा, असंच आपण वागलं पाहिजे. आणि आपण जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन, हे जे रामदास स्वामींनी सांगितलं आहे ते आपण आचरणात आणावं. आपण स्वतः सन्मार्गावर जावं आणि आपल्याबरोबरच्या सर्व इतर लोकांनाही आपण त्या सन्मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. म्हणून बुद्धीला असं वळण लावावं की ती पाप कर्म करताच कामा नये. तिसऱ्या वाक्यात सांगितलं आहे, मना धर्मता नीती सोडू नको हो. आणि अशा प्रकारे जर तू वागायला लागलास तर तुझ्या हातून अधर्म होणार नाही आणि धर्माचंच आचरण होईल. म्हणजे काय की सत्कर्माने वागणे हाच धर्म आहे आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपल्याला केलंच पाहिजे. पण ते कर्म करताना योग्य आहे का अयोग्य आहे हा विचार करून आपण ते कर्म करावं. आणि म्हणून इथे धर्माने वागणे याचा अर्थ नीतिमत्ता सोडू नये रे असं त्यांनी सांगितलं की प्रत्येक गोष्ट करताना, वागताना, विचार करताना, अंमलात आणताना, एखादं कर्म करताना आपण ते नीतीचं आहे का अनितीचं आहे याचा आधी विचार करावा आणि नीतीचं असेल तरच करावं, अनितीचं कर्म आपण करू नये. आणि शेवटी काय म्हणतायत, मना अंतरी सार विचार राहो. म्हणजे मनामध्ये शिल्लक काय राहिलं पाहिजे? सार तेवढं शिल्लक राहिलं पाहिजे.
आसार ते सगळं आपण काढून टाकलं पाहिजे. आपल्या जीवनातून नाही का वाईट गोष्टी या आपण काढून टाकल्या पाहिजेत. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. आता आपल्या देहामध्ये जर त्या परमेश्वराला वास करायचा असेल तर आपला देह शुद्ध नको का, मन शुद्ध नको का, बुद्धी शुद्ध नको का, अंतःकरण पवित्र नको का? मग अशा शुद्ध चांगल्या देहामध्येच भगवंतालाही राहावंसं वाटेल. आणि म्हणून आपण देह शुद्ध करुनी भजनी भजावे, नाही का, हा जो अभंग आहे त्याप्रमाणे वागलं पाहिजे. आपला देह कसा शुद्ध होईल, आपलं मन बुद्धी कशी पवित्र होईल, आपल्या वासना कशा चांगल्या होतील, या सगळ्याचा आपण बारकाईने विचार करून त्याप्रमाणे वागलो तर आपल्याला अधर्माचा कुठलाही लवलेश राहणार नाही आणि आपल्या हातून धर्माचरणच घडेल आणि नीतिमत्तेचं आचरण घडेल. जय जय रघुवीर समर्थ. कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ह्याचबरोबर बेल आयकॉन दाबणं नका विसरू, म्हणजे आपल्याला पुढचे भाग बघायला मिळतील. नर्मदे.